जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत। महागाव भडगाव जिल्हा परिषद मतदारसंघात देखील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली आहे। भाजपकडून युवा उच्च शिक्षित उमेदवार श्रीशल उर्फ अण्णासाहेब पाटील यांना जिल्हा परिषदसाठी उमेदवारी देण्यात आली आहे। त्यांना उमेदवारी अर्ज भरतानापासून भरघोस असा प्रतिसाद पाहावयास मिळत आहे। युवकांसह ज्येष्ठ सर्वच श्रीशल पाटील यांच्यासोबत मोठ्या संख्येने आहेत। याच अनुषंगाने श्रीशल यांच्याशी संवाद साधले ते अभिजित मांगले यांनी। भारतीय जनता पार्टीचा जय हो। भारतीय जनता पार्टीचा जय हो। कमळ ही खोट लक्षात ठेवा। कमळ ही खोट लक्षात ठेवा। माननीय आमदार लक्षात ठेवा। कमळ ही खोट लक्षात ठेवा। माननीय आमदार शिवाजीराव पाटील साहेबांचा जय हो। पाटील पटेल साहेबांचा जय हो। नमस्कार, सध्या आपण आहोत महागाव येथे। जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे आणि महागाव भडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून एक युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते भाजपमार्फत त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। त्यांचे नाव म्हणजे श्रीशल पाटील। श्रीशल पाटील यांच्याकडे युवा पिढीसह ज्येष्ठ नागरिक हे सर्वच एक नवीन युवा नेतृत्व म्हणून पाहत आहेत। ह्याच अनुषंगाने आपल्यासोबत स्वतः श्रीशल पाटील आहेत। त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं ह्या निवडणुकीला ते कशा प्रकारे सामोरे जात आहेत। श्रीशल साहेब, काय सांगाल? भाजपच्या माध्यमातून तुम्ही जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जात आहे, काय सांगाल? सगळ्यात प्रथम जनतेचा विश्वास माझ्यावर असल्यामुळे भारतीय जनता पार्टीनं मला उमेदवारी दिली आहे। त्यामुळे निवडणुकीत सामोरे जात असताना आमच्या पक्षाचं व आमचं हे एकच आहे, सर्वांगीण विकास आणि शाश्वत विकास। आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्याचे सज्ज आहे, जसं की आरोग्य असेल, शेती असेल, शैक्षणिक असेल, क्रीडा असतील किंवा रोजगारचं महत्त्वाचा विषय आहे। हे असं प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही काम करण्यासाठी सज्ज आहे। तसा महागाव भडगाव हा बालेकिल्ला मानला जातो आपली पाटील साहेबांचा, आणि आता तुमच्यासोबत भाजपची ताकद आहे, आमदार शिवाजीराव पाटील तुमच्यासोबत आहे। कितपत तुम्हाला वाटतं, विश्वास वाटतो आता तुम्हाला निवडणुकीत काय होईल? वडिलांचा आशीर्वाद आणि आमदार शिवाजीराव पाटील साहेब असल्यामुळे आपल्या मतदारसंघात निधीची कमतरता भासणार नाही, ह्याचा मला पूर्ण विश्वास आहे। तसं विरोधकांमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत अमर चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली, कशा प्रकारे विरोधकांकडे पाहिले जातात? मी काय निवडणूक विरोधकांसाठी लढवत नाही, जनतेसाठी लढवते, विकासासाठी लढवते। आपल्या मतदारसंघातील नागरिकांना काय आवाहन कराल आमच्या माध्यमातून? मी माझ्या मतदारसंघातील जनतेसाठी आवाहन करतो की आज माझ्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमदार शिवाजीराव पाटील साहेब असल्यामुळे निधी कुठेही कमी पडणार नाही। आज आम्ही केंद्रात म्हणा, राज्यात म्हणा, भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, त्यामुळे विकास करता येईल, जास्तीत जास्त निधी आणता येईल। म्हणजे विकास पाहिजे असेल तर भाजपसोबत जाणं हेच एक पर्याय आहे। हो, बरोबर। धन्यवाद साहेब। हे होते आपल्यासोबत श्रीशल पाटील। विकास पाहिजे असेल, फक्त विकासाचं धोरण हेच ब्रीदवाक्य मनात धरून ते ह्या निवडणुकीला सामोरे जात आहेत। कॅमेरामॅन निकिता पवारसह अभिजित मांगले, महागाव।